सगळं ज्या प्रकारे तापमान वाढत आहे त्याची काय नेमकी परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात? आत्ता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त विदर्भामध्ये हीटवेव्ह कंडिशन्स आहेत. बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि म्हणून विदर्भामध्ये रेड अलर्ट काही डिस्ट्रिक्ट्सला दिला गेलेला आहे मागील काही दिवसांपासून आणि येणारे 2 दिवससुद्धा अशीच कंडिशन राहण्याची शक्यता आहे. आणि त्यापुढे म्हणजे 28 तारखेनंतर विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जे वाढलेलं तापमान आहे त्यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट विदर्भामध्ये सुद्धा दिसून येईल. उर्वरित महाराष्ट्र जर बघितला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा तर तिकडे तापमान बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी असं म्हणता येईल की वादळी वाऱ्यांसह पाऊस होतो आहे किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस होतो आहे आणि त्यामुळं तापमान उर्वरित ठिकाणी कमी झालेलं आहे. सर आता पावसाची काय परिस्थिती पाऊस दाखल होणार? हां, म्हणजे अंदमानमध्ये ऑलरेडी मान्सून दाखल झालेला आहे आणि केरळमध्ये तो 26 मेला म्हणजे आज एक्सपेक्टेड होता आणि त्यामध्ये 4 दिवसांचे त्रुटी असतात म्हणजे तो पुढील 4 दिवसांमध्ये कधीही येऊ शकतो असंही आपण म्हणू शकतो. आणि भारतीय हवामान विभाग मान्सूनचं जे प्रोग्रेस आहे ते मॉनिटर करत आहे आणि त्यामध्ये जर काही चेंजेस असेल किंवा अजून पुढं जर तो सरकणार असेल किंवा वेळ लागणार असेल तर तसे अपडेट्स भारतीय हवामान विभागाकडनं दिले जातील. आणि मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी येईल असं जर विचाराल तर महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्याला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतात केरळमध्ये आल्यानंतर. आणि त्या वेळेची कंडिशन्सवर ते अवलंबून असतं. नॉट नेसेसरी की केरळमध्ये जर 1 जूनला आला तर तो दरवेळी 7 किंवा 8 तारखेला तो महाराष्ट्रात येईल म्हणून. तर केरळमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रोग्रेस कसा राहील याविषयी आपण बोलू. सर संपूर्ण महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडेल असं काही अंदाज? संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार कराल तर सर्वात कमी पाऊस हा मराठवाड्यामध्ये म्हणजे सरासरीच्या 88% इतका पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या सब डिव्हिजन्स आहेत ज्यामध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आहे तिकडे 92 ते 93% इतका पडण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे पाऊस कमी पडणार आहे असंच मी या मोमेंटला सांगू शकतो. बाकी शेतकऱ्यांना जे ॲडवायझरीज आहेत कृषी विभागाकडनं दिल्या जाणाऱ्या ज्या काही ॲडवायझरीज आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यासाठी आमच्या विभागाकडनं अपडेट्स दिले जातात की कृषीविषयक सल्ला दिला जातो. तर तो तुम्ही आमच्या मेघदूत ॲपवर बघू शकता किंवा मौसम ॲपवर आपण बघू शकता. सर एल निनोचा काही प्रभाव पडणार आहे? येस. एल निनो म्हणजे आपला जो प्रशांत महासागर आहे किंवा पॅसिफिक समुद्र आहे तिकडे पूर्व विषुववृत्तीय भागामध्ये जर तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 डिग्रीनी वाढलं आणि ते कंटिन्युअस 3 महिने राहिलं किंवा 3 सीझन कंटिन्युअसली राहिलं तर आपण एल निनो आहे असं म्हणतो. आता सध्या न्यूट्रल कंडिशनमध्ये एल निनो आहे आणि तो डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे आणि असं जे जागतिक क्लायमेट मॉडेल्स आहेत ते सगळं असं दर्शवत आहेत की जुलैमध्ये आपलं एल निनो हा सक्रिय होण्याचे चान्सेस आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम नक्कीच आपल्या भारतीय मान्सूनवर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे.